आमचा बापूस बियांचा, आमची आईच गावांची, नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीलवादी बा पाटलांची. साईबाबा मला शिर्डीला नेशील कवा, मला शिर्डीला नेशील कवा, बाबा तुझे भेटीचा बोलवना, सांग मना धारशील कवा. हे आगरी कोल्याना माझे बनवाना, जो कोणी नडल त्यांचा वाटोला भयल, त्यांचा वाटोला भयल. आगरी कोळी समाजाचे एक असे गायक ज्यांच्या पहिल्याच अल्बमने रसिकाच्या लग्नात या अल्बमने सर्व रेकॉर्ड तोडले. प्रेक्षकांनी अक्षरशः त्यांच्या या सर्व गाण्यांना डोक्यावर घेतलं आणि त्यानंतर देखील अनेक हिट सुपरहिट गाणे ज्यांनी दिले असे आपल्या सर्वांचे लाडके साई भक्त गायक जगदीशजी पाटील यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. तो जगदीशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे जगदीशजींसाठी. जगदीशजी खूप खूप स्वागत आहे आपलं. जगदीशजींना मी विचारणा करतो की प्रश्न विचारला तर चालेल का? जस्ट तुम्ही आलेला आहात तर जगदीशजींना मी विचारतो की रसिकाच्या लग्नात असेल, राजाच्या हल्दीला असेल, हे सर्व अल्बम सुपरहिट झाले. आपली गाणी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आजही ती गाणी वाजतायत, गाजतायत. पण नेमका तुमचा प्रवास कसा होता याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या. प्रवास आपल्या समाजात जन्मलेला, गरीब घरात जन्मलेला मुलगा आज समाजाने आशीर्वाद देऊन सुटाफुटात या व्यासपीठावर आणला, हेच मोठं माझी दौलत समजतो. यानंतर जगदीशजी खरं बघायला गेलं तर रसिकाच्या लग्नात हा अल्बम जेव्हा आलेला ना, मी अगदी 4-5वीला असेल, नाही 4-5 वर्षांचा असेल, अगदी लहान होतो आणि आमच्या घरात लग्न होतं आणि मला आठवते की सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त रसिकाच्या लग्नात हा अल्बमच वाजत होता. तर माझी बहीण आहे रेश्माताई, तिला मी म्हटलं की रेश्माताई सकाळपासून जगदीशदादांचं हे वाजतंय रसिकाच्या लग्नात, ते जगदीशदादांचं राजाच्या हळदीला हे पण गाणं आलंय, मग ते का नाही लावत आहे तुम्ही? मग तेव्हा ती मला म्हणाली की अरे प्रतीक, ती CD आणली आपण पण कपाटात लपवून ठेवली आहे, कारण की रात्री हळदीला सगळे नाचायला येणार आहेत ना, तेव्हा ती लावणार आहेत. म्हणजे हा प्रसंग सांगण्याचा हे उद्देश आहे की तो एक काळ होता ज्या वेळेला CD आणि कॅसेटचा काळ होता, ज्या वेळेला संगीत आपल्या हातात नसायचं, खूप दुर्लभ गोष्ट असायची. आणि तो एक काळ आणि आत्ताचा सोशल मीडियाचा मॉडर्न जमाना ज्यामध्ये प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, मोबाईल आहे. म्हणजे आज तुम्हाला जर एखादं गाणं ऐकायचं, लगेच यूट्यूबवर टाकलं, लगेच ऐकलं, असं होतं. तर आपण याला म्हणू शकतो की भारतीय संगीताचा हा संपूर्ण कायापलट झालेला आहे, बरोबर. आणि हा कायापलट होत असताना, या सांगीतिक कायापलट होत असताना त्याचे साक्षीदार तुम्ही होतात, तो काळ तुम्ही अनुभवलेला आहात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि खास करून म्हणजे आमचं मेन व्यासपीठ म्हणजे एकविरा माता, वीराची जीवदानी, आणि ज्या ज्या ठिकाणी दर्शनाला भाविक भक्त जायचे, समाज बांधव जायचे, तेव्हा आम्हाला कॅसेट रूपात त्यांच्या घरी आणायचे आणि प्रत्येकजण प्रसादाच्या बरोबर CDज आणि कॅसेट घेत होता. आणि आज यूट्यूबसारखं चांगलं माध्यम सर्वांच्या समोर आलेलं आहे आणि सर्व कलाकारांच्या समोरसुद्धा आहे. म्हणून यूट्यूबचा फायदा सर्व कलाकारांनी घ्यावा, असे सुज्ञ रसिक मिळाले हेच आम्ही भाग्य समजतो. आणि तेव्हाचे आशीर्वाद आजपर्यंत सर्व कलाकारांच्या माथी आहेत. हीच मोठं आमचं वैभव आहे. थँक्यू. आणि आपल्या सगळ्यांच्या रसिकांच्या समोर जगदीशजी आलेत आणि गाणं झालं नाही असं होणारच नाही. त्यामुळे मी जगदीशजींना प्रेमाची विनंती करतो की आपलं एखादं गाणं आमच्या समोर त्याच्या 2 ओळी तरी गाव्यात. समाजात जन्मलोय आणि समाजासाठी
फक्त गाणं गाऊन नाचून नाही, पण या समाजाला बोध मिळायला पाहिजे असं माझं गाणं मी लिहिलेलं मी आपल्यासमोर सादर करतोय. आगरी कोल्याना माझे बंधवाना जो कोणी नडल त्यांचा वाटोला भयल, त्यांचा वाटोला भयल. हे आगरी कोल्याना माझे बंधवाना जो कोणी नडल त्यांचा वाटोला भयल, त्यांचा वाटोला भयल. बरकत दे आये, बरकत दे आये, त्यांचा सामना यो कराला, त्यांचा सामना यो कराला. तुझे आयलू मी दर्शनाना ना तुझ्या पायऱ्या या चराला, तुझे आयलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या या चराला. क्या Thank you. बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांची कमी कुठे पडता कामा नये. आणि जगदीशजी, अनेक तुमची गाणी आहेत जी जसं तुम्ही आता म्हणालात, तर अनेक सामाजिक विषयांवर तुम्ही गाणी लिहिलेली आहेत. जसं आता कल्याण डोंबिवली आमचं हे बदलत आहे, पूर्ण शहरीकरण होत आहे, तर यावर देखील तुमचं एक गाणं आलेलं होतं, पहिला गाव माझा जांभारी होता. तर त्याच्या 2 ओळी फक्त गाल का आमच्यासाठी? पहिला गाव माझा जांभारी होता, हिरवे झाडांशी भरलेला होता. पण आता बदल जाम झालाय, माझे गावान बिल्डर आयलाय. पण आता बदल जाम झालाय, माझे गावान बिल्डर आयलाय. गावांचा घर माझा जांभारी होता, समोर वटा मग गाईचा गोठा. पण आता बदल जाम झालाय, तया शिल्लपचा टेरिस आयलाय. ती मातीची कौला जेली, त्याचा वनरूम किचन झालाय. धन्यवाद. क्या बात आहे, क्या बात आहे. वन्स मोर येतोय रसिकांकडून. गावन माझे एक तलावी होता, वाह. नाम तल्याचा पाणी पिवाचा होता. पण आता बदल जाम झालाय, ते तल्यान गटार आयलाय. पण आता बदल जाम झालाय, माझे गावान बिल्डर आयलाय. धन्यवाद सर्व वाह. समाज बांधवांचे. थँक्यू. यानंतर मी जगदीशजींना पुढचा प्रश्न विचारतो. खरं तर जगदीशजींना असं वाटू शकतं की मी फक्त त्यांनाच प्रश्न विचारतोय, पण तुम्ही येण्यापूर्वी सर्वांचे प्रश्न झालेले आहेत. आणि खरं तर प्रेक्षक हो आपल्याला सांगतो की कोणतंही आपलं शुभ कार्य असेल तर आपण जे भक्तिगीत लावतो, ज्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय प्रल्हादजी शिंदे यांची भक्तिगीतं आपण ऐकतो. सत्यनारायणाची कथा असेल, दर्शन दे रे भगवंत असेल, किंवा चलग सखे पंढरीला हे गाणं असेल, अशी कित्येक गाणी प्रल्हादजी शिंदे यांची आपण ऐकत असतो. आणि ती गाणी लावल्याशिवाय तो शुभकार्य असल्यासारखं आपल्याला वाटत नाही. मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे की ही जी गाणी लिहिलेली आहेत, या गाण्यांचे गीतकार आहेत स्वर्गीय अनंत पाटीलजी. आणि हे आपल्याच समाजाचे आहेत स्वर्गीय अनंत पाटीलजी, ज्यांची अनेक गाणी, कित्येक गाणी, आणि त्यांच्या नावाप्रमाणेच अनंत, म्हणजे ज्याचा कधी अंतच होत नाही, अशी अनंत काळापर्यंत अजरामर झालेली आहेत ही सर्व गाणी. मग त्यामध्ये तुमचं जगी जीवनाचे सार घ्यावे जानुनी सत्वर हे गाणं असेल, किंवा गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझ राम, तूच घनश्याम. त्याचप्रमाणे शुभ मंगल सावधान सावधान अशी कित्येक अजरामर गाणी ज्यांनी लिहिलेली आहेत असे स्वर्गीय अनंत पाटीलजी. आणि आपण खरं तर ती व्यक्ती भाग्यशाली आहेत, आणि आपण भाग्यशाली आहोत की ती व्यक्ती आपल्यामध्ये बसलेली आहे. असे आपल्या सर्वांचे लाडके जगदीशजी पाटील यांचा, म्हणजे अनंत पाटीलजी यांचा शेवटचा जो त्यांच्या निधनापूर्वीचा जो काळ होता, तर तेव्हा जगदीशजी पाटील यांच्याशी त्यांचा संबंध होता.
आणि संपर्क असायचा, त्यांचं बोलणं असायचं. तेव्हा जगदीशजी पाटील यांना मी विनंती करेल की आपण त्यांच्याबद्दल थोडं सांगावं. स्वर्गीय अनंत पाटील आपल्या समाजातील एक महान कवी होते आणि त्यांची गाणी तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहेत. ऐका सत्यनारायणची कथा, जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर, आणि अनेक मागतो मी पांडुरंगा, हेची एक ध्यान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे, द्यावे माझं ध्यान, असे अनेक जी भक्तिगीतं होती ती आपल्या समाजाच्या या अनंत पाटलांनी लिहिलेली. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि खास करून बरीच वर्ष त्यांच्याशी माझे म्हणजे हितगुज चालायचे. आम्ही एकमेक गाणी ते चांगले लिहायचे, मला द्यायचे. आणि मला शिर्डीला नेशील कवा हे गीत त्यांनीच लिहिलेलं आहे. आणि रसिकाच्या लग्नानंतर मी त्यांनी मला गीत दिलं, ते मी केलं, मला शिर्डीला नेशील कवा. तर एका कंपनीकडे मी घेऊन गेलो की मैंने ऐसा बनाया है, मला शिर्डीला नेशील कवा. अरे जगदीश, उधर कवा भी वह चलेगा नहीं, उधर दूर दूर से बहुत जाति धर्म के लोग आते हैं, उधर तुम्हारा कवा भी वह चलेगा नहीं. तुम दो मेरे को शादी गीत दो, कोली गीत दो, तो हम चलाएंगे. मी सांगितलं आमच्या महान हाताने हे गीत लिहिलेलं आहे. मला शिर्डीला नेशील कवा म्हणजे कवाच राहील. आणि हे मी गीत केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही घ्या किंवा नको घेऊ. नंतर ते गीत म्हणजे ती कॅसेट मी स्वतः रिलीज केली. नंतर त्या कंपनीनं फोन करून मला 2.5 लाख रुपयात ते गाणं विकत घेतलं. म्हणजे ही आपल्या आग्रही समाजाची पॉवर आहे. आणि त्याच गीतानं गेली मी 17-18 वर्षे झाली साई संस्थान शिर्डी येथे 31ला जो भक्तिगीतांचा धमाल गाण्यांचा कार्यक्रम करतो, त्याच गीताने मला तिथं नेऊन ठेवलेलं आहे. क्या बात आहे. आणि तुम्ही उल्लेख केला आहातच, तर 2 ओळी त्या गीताच्या आम्हाला ऐकवाल का? आणि प्युअर आगरी शब्दात म्हणजे ते गाणं आहे. साई बाबा मला शिर्डीला नेशील कवा, मला शिर्डीला नेशील कवा, बाबा तुझे भेटीचा बोलवना, सांग मना धारशील कवा, बाबा तुझे भेटीचा बोलवना, सांग मना धारशील कवा. गावांची लोका जाऊन शियाली, 2-4 दिवस तयार राहून शियाली, इच्छा ही माझी मनांची बाबा, पुरी तू करशील कवा, बाबा पुरी तू करशील कवा, बाबा तुझे भेटीचा बोलवना, सांग मना धारशील कवा, बाबा तुझे भेटीचा बोलवना, सांग मना धारशील कवा. क्या बात आहे जगदीशजी. आणि नक्कीच तुम्हाला या डिसेंबरला 31 डिसेंबरला देखील साईबाबा बोलवणं धाडतील एवढं नक्की फिक्स आहे. आणि याच सर्व अनंत पाटीलजी यांच्या आठवणींमध्ये आपण आता त्यांच्याचबद्दल बोलत होतो. तर त्यांची गीतं जी तुम्हाला दिलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ऐका सत्यनारायणांची कथा, तर त्याबद्दल आणि त्याचं दुसरं पार्ट देखील त्यांनी लिहिलेलं होतं, त्याबद्दल थोडी माहिती सांगा. त्यांच्या निधनाच्या 3 महिने अगोदर त्यांनी लिहिलेली सत्यनारायणची कथा दुसरी, ती माझ्या तोंडून त्यांनी आम्ही कुर्ल्याच्या स्टुडिओला केलेली आहे. आणि इतके पॉवरफुल शब्द आहेत ना की अशी सत्यनारायणची कथा पुन्हा होणे नाही. वा. ती आता गुलाबदादांना मी सांगितलं की ती लवकरच मी प्रदर्शित करणार आहे तुमच्या आशीर्वादानं. आणि समाजाच्या व्यासपीठावरती मला ऐकवायला मिळते, मी म्हणून माझं भाग्य समजतो. ती आपल्यासमोर सादर करतोय. नक्कीच. कथा ही श्री सत्यनारायणाची, कथा ही श्री सत्यनारायणाची,
ऋषिकेशाची त्या दया घनाची, ऋषिकेशाची त्या दया घनाची कथा ही श्री सत्यनारायणाची, कथा ही श्री सत्यनारायणाची. ही पूर्ण रेकॉर्ड झालेली आहे आणि लवकरच मी प्रदर्शित करणार आहे. तर आजपर्यंत जसा तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे तसाच आशीर्वाद सदैव आमच्या माथी राहू द्यात. आणि ही सत्यनारायणची कथा म्हणजे आपल्या स्वर्गीय अनंत पाटील महान कवींना ही आदरांजली असणार आहे, म्हणून नक्कीच. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवेत. नक्की. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या जगदीशजींसाठी झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या विचारांसाठी झाल्या पाहिजेत. आपल्या समाजाचे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं गीत मी केलेलं ते आपल्यासमोर सादर करतोय. आमचा बापूस बियांचा, आमची आईच गावाची, आमचा बापूस बियांचा, आमची आईच गावाची. नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला दिबा पाटलांची, नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला दिबा पाटलांची. आमचा बापूस बियांचा. आम्ही खोटं काय बोलत नाही, आम्ही इथंच जन्मलेलो आहोत, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, या मातीत खेळलेलो आहेत. नजर पडलो रगत निघला तरी ती धूल लावलेली आहे. आम्ही या मातीत जन्मलेलं आहे, म्हणून या मातीवर जे बनल ते भूमिपुत्रांच्याच नावानं बनलं पाहिजे. म्हणून आमचा बापूस बियांचा, आमची आईच गावांची, नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला दिबा पाटलांची, नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला दिबा पाटलांची. या पाटीची वाट बघतोय केव्हा आम्ही ही पाटी लागते आणि त्या पाटी समोर जाऊन ना सेल्फी काढतो. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये जगदीश पाटील, सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील उपस्थित झाले. खरं म्हणजे त्यांच्याशी आमच्या अध्यक्ष गुलाबराव वसे यांनी चर्चा केली आणि त्यानंतर ठरलं की ह्या कार्यक्रम आपण खूप सुंदर प्रकारे साजरा करूया. आणि जगदीश पाटील आमच्या विनंतीला मान देऊन ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि खूप सुंदर असा परफॉर्मही आपण या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याबद्दल महोत्सव संयोजन समिती सर्व उपस्थिताच्या वतीनं, समाजाच्या वतीनं आम्ही आपल्याला सन्मानित करतोय. मी अध्यक्ष गुलाबराव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जगदीश पाटील यांना सन्मानित करावं. जगदीश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांच्या वतीनं. आमची मायेची शाल, सन्मान चिन्ह, PJ ज्वेल्स यांच्याकडून चांदीची गणेश प्रतिमा, पुष्पगुच्छ देऊन आपण जगदीश पाटील यांना सन्मानित करतोय. जगदीश पाटील साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या.